व्यंजन विथ फ्युजनच्या मागच्या भागात तुम्ही पाहिलात उपवासाचे रिच कटलेट, चॉकलेट स्ट्रॉबेरी आणि रेड वेल्वेट कुकी. आणि आज आपण पाहणार आहोत फ्युजन टीचा धमाका. मंडळी नमस्कार, मी आहे नेहा. चॅनल एस वर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे एका चटकदार प्रवासात. डी.वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी यांच्या सहयोगाने आपण सुरू करत आहोत स्वयंपाकाचा एका नवीन कोऱ्या अध्याय, व्यंजन विथ फ्युजन. चला तर मग सुरुवात करूयात आपण एका मस्त आणि खमंग प्रवासाला. चला तर मग आज चालू करूयात आपली पहिली रेसिपी. सर, मग आज सर्वात पहिली रेसिपी आपली कुठली आहे? ॲक्च्युली आज आपण चहाचे विविध प्रकार बघणार आहोत. यामध्ये आपण सगळे प्रकार आहेत ते फ्युजन आहेत. ओके, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पारंपरिक टच हा असणार नाही आहे. आपल्याला फ्युजन इन्ग्रेडियंट्स यूज करून जे डिकॉक्शन आहे, रिफ्रेशमेंटसाठी जे काय आजकाल चहा लोक प्रेफर करतात. ओके, ह्याच आज आपण बघणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण पहिली जी रेसिपी पाहणार आहोत ती आहे मिंट लेमन ग्रीन फ्युजन टी. चला तर आपण कृतीकडे वळूया. आपण यामध्ये हनी यूज करणार आहोत. ग्रीन टीची पावडर आपण त्यामध्ये यूज करणार आहोत. फ्रेश मिंट लीव्ज आहेत आणि लेमनचे स्लाइसेस आपण त्याच्यामध्ये यूज करणार आहोत. चला तर आपण स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपल्याला यासाठी गरम पाणी करून घ्यायचं आहे. पाणी उकळून, जसं आपण नेहमी चहाला पाणी उकळतो त्या पद्धतीचं पाणी. तर आम्ही ह्याच्यासाठी केटल यूज केलेला आहे. कुणाच्या घरी केटल नसेल तरी गॅसवर पण अशा प्रकारे पाणी आपण गरम करू शकता. अर्धा टीस्पून आपण ग्रीन टीची पावडर त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. 1 टेबलस्पून आपण त्याच्यामध्ये हनी यूज करतोय. मिंट लीव्ज यूज करतोय. मिंट लीव्हची साधारणतः 2 ते 4 लीव्ज असतील तर त्या सुद्धा पुरेशा आहेत. आणि हे आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचा जो अर्क आहे, ओके, तो त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये काय होईल, एक्स्ट्रॅक्ट होईल. आणि सर, जर समजा आपण ह्याला उकळताना सगळं टाकलं तरीही चालू शकेल. पण उकळताना का प्रेफर केलेलं नाही, कारण आपण फ्रेश मिंट लीव्ज त्याच्यामध्ये यूज करतोय. तर ते काय होणार, गरम म्हणजे उकळल्यामुळं त्याचा जो कडवटपणा आहे तो त्याच्यात उतरणार. म्हणून आपण गॅस बंद करून आपण ते फ्रेश मिंट लीव्ज फक्त आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहे. चला तर आपले 2-3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे सर्व करणार आहोत. चला तर आपण सर्व करायचं आहे. गार्निश आपण 1 ते 2 मिंट लीव्ज त्याच्यामध्ये टाकतोय आणि लेमनचा स्लाइस हा आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. ह्याचे फायदे? हे ऍक्च्युली डिकॉक्शन आहेत. ओके, म्हणजे डिहायड्रेशन किंवा नेहमीच्या चहामध्ये घेतल्याने काय होतं की त्रास होतो, पित्त वगैरे होतं. तर ह्याच्याने असं काही आपल्याला होणार नाही. आणि प्लस आपल्याला हे एनर्जी जनरेट करून देतं. पहिलं फ्युजन तरी आपण बघितलंच आहे. आता दुसऱ्या फ्युजनकडे आपण वळूयात आणि या सरांकडे जाणून घेऊ. मी शेफ रोहन पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. दुसरी रेसिपीकडे वळूया. दुसरी रेसिपी फ्युजन आहे रोज मसाला फ्युजन टी.
तर ही रेसिपी बघण्यापूर्वी आपण यामध्ये लागणारे जे इंग्रेडियंट्स आहेत, साहित्य आपण पहिल्यांदा बघूया. त्यासाठी आपल्याला वेलची लागणार आहे, अख्खी वेलची. त्याचबरोबर सुकलेले गुलाबाच्या पाकळ्या लागणार आहेत. त्याचबरोबर दालचिनी लागणार आहे. त्याचबरोबर रोज वॉटर आपण इथे यूज करणार आहोत. साखर आपण यूज करणार आहोत. कुठलीही चहाची पावडर जी घरामध्ये आपण दररोज यूज करतो ती वापरली तरी चालेल. आणि दूध आपण यामध्ये यूज करणार आहोत. चला तर आपण कृती बघायची. पहिल्यांदा आपण पाणी घेतोय आणि पाणी आपण बॉईल करायला ठेवायचं आहे. आपण ह्याच्यामध्ये दालचिनी त्याचबरोबर कार्डामन म्हणजे वेलची ऍड करायची आहे, जेणेकरून त्या पाण्यामध्ये त्याचा फ्लेवर आहे तो एक्स्ट्रॅक्ट होईल. चहापूड तर आपण ह्याच्यामध्ये ऍड केली आहे. आता 1 मिनिट हा उकळून घेऊन त्याच्यामध्ये आपण रोजचे पेटल्स ऍड करणार आहोत. पण ते ड्रायच असले पाहिजे का पेटल्स? ड्राय असले पाहिजे. त्याचं कारण म्हणजे फ्रेश जर तुम्ही जर गरम पाण्यामध्ये टाकले तर काय होणार, त्याचं एकतर ते ब्लॅक पडणार, ओके, आणि त्याचा जो कडवटपणा आहे तो त्या चहामध्ये उतरणार. त्याच्यामुळे हे सन ड्राईड जे पेटल्स आहेत, ओके, हेच त्याच्यामध्ये आपण प्रेफरेबली यूज करायचे आहे. आता आपण ह्याच्यामध्ये साखर ऍड करायची आहे. साखर साधारण 1 टेबल स्पून. दूध आपल्याला ऍड करायचं आहे. सर, हे रोज पेटल आणि दूधच्या मिक्सचर मध्ये असं काय ऍसिडिटी आणि असं काय एक फ्लेवर, ज्यांना रेग्युलर चहा प्यायचा नाहीये, जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत, तर त्यांच्यासाठी फ्युजन टी अशा प्रकारे करून ते पिऊ शकतात. त्याच्यामध्ये आपण दालचिनी ऍड केले, त्याच्यामध्ये आपण कार्डमन ऍड केलंय, म्हणजे त्याचे मेडिसिनल फायदे पण आपल्या शरीराला त्यापासून, ह्या चहापासून आपल्याला नक्कीच मिळतील. आपला चहा तर रेडी झालाय. आता फायनल ह्याच्यामध्ये आपण रोज वॉटर हे ऍड करणार आहोत. 2 स्पून रोज वॉटर ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे फ्लेवर येण्यासाठी. मग ते उकळायच्या आधी नाही, नंतर? नाही, नंतर. ओके. आता आपला चहा हा रेडी आहे. चला तर मग आपण हा चहा सर्व करूया. आता आपण वळूयात आपल्या तिसऱ्या रेसिपीकडे. काहीतरी वेगळं आणि डिटॉक्स होण्यासारखी ही रेसिपी आहे. आता आपण पाहणार आहोत जिंजर ऑरेंज ब्लॅक टी. चला तर मग ह्याचं साहित्य काय लागतंय बघूया. ह्याच्यामध्ये आपल्याला किसलेलं आलं लागणार आहे. आपल्याला चहाची पावडर लागणार आहे. हनी लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला ऑरेंज ज्यूस यामध्ये यूज करायचा आहे. पाणी गरम झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये किसलेलं जे आलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. थोडंसं बॉईल होऊ द्यायचं आहे पाणी, जेणेकरून त्याचा जो आल्याचा जो फ्लेवर आहे तो त्याच्यामध्ये मुरला पाहिजे. सर, तुम्हाला हे सगळ्या रेसिपीज म्हणजे कधी आणि कसं सुचलं की आपण असं काहीतरी बनवू शकतो? पंचतारांकित हॉटेलमध्ये मला 1-2 वर्ष एक्सपिरियन्स घेतल्यावर मी परदेशी जाण्याचा मला मौका मिळाला. आणि तिथे गेल्यानंतर अशा विविध प्रकारच्या ज्या टीज आहेत, डिटॉक्स टी आहेत, ओके, जे आजकाल लोक हेल्थ कॉन्शियस झाली आहेत, ओके, तर थोडेसे डाएट कॉन्शियस झाले आहेत, त्यांच्यासाठी म्हणून रेग्युलर चहा किंवा कॉफी ते लोक प्रेफर नाही करत, ओके, तर त्यांच्यासाठी अशा प्रकारचे फ्युजन चहा जे आहेत हे खूप म्हणजे खूप हेल्पफुल आहेत. ओके, चला तर पाणी बॉईल झालंय. ह्याच्यामध्ये आपण चहाची पावडर ऍड करणार आहोत. थोडंसं 1 मिनिटासाठी ते बॉईल होऊ द्यायचं आहे. आपला जो नेहमीचा चहाचा अर्क
कसा असतो त्या पद्धतीने ते बॉईल झालं पाहिजे. चला तर आपला जिंजर ऑरेंज ब्लॅक टी रेडी आहे. तर आपण सर्व करूया. आता आपण त्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस ऍड करतोय, कारण आपल्या टीचं नावच आहे जिंजर ऑरेंज ब्लॅक टी. ह्याच्यामुळे आपण फ्रेश त्याचबरोबर ऑरेंज ज्यूस पण त्यामध्ये ऍड केलेला आहे. आणि सर ह्याचे फायदे काय असू शकतात? परत मी सांगेन की ह्याच्यामध्ये ज्यांना रेग्युलर टी प्रेफर करायची नाही आहे, ओके, थोडंसं हेल्थ कॉन्शियस आहेत, तर त्यांनी अशा प्रकारच्या टीज बनवून हे एनर्जी पण बॉडीमध्ये क्रिएट करतात. ओके, सॅट्रिक फ्लेवर असल्यामुळे तर अशा प्रकारच्या टीज ते घेऊ शकतात. समरसाठी आय थिंक हे टी खूप जास्त चांगली असेल. येस, अगदी. तर आता आपण वळूयात आपल्या चौथ्या रेसिपीकडे. आपण आता चौथी रेसिपी जी बनवतोय ते हिबिस्कस सिनॅमन फ्युजन टी आपण बनवणार आहोत. ह्याच्यामध्ये लागणारं साहित्य जे आहे, हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचं फूल आहे, त्याचबरोबर आपण दालचिनी ह्याच्यामध्ये यूज करणार आहे, लेमन स्लायसेस ह्याच्यामध्ये यूज करणार आहोत, आणि ह्याच्यामध्ये आपण शुगरच्या ऐवजी हनी यूज करणार आहोत. आणि सर्वात शेवटी आपण आईस ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत, कारण ही आईस टी आहे, कोल्ड टी आहे. हे आपण सुरुवातीला बॉईल करून घ्यायचं आहे, थोडंसं कूल करायचं आहे. पाणी गरम करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण आता जास्वंदाचं फूल जे आहे हे ऍड करायचं आहे. तुम्हाला ड्राय जास्वंदाचं फूल जरी मिळालं तरी चालू शकेल, फ्रेश मिळालं तरी चालू शकेल. आपण आता सिनॅमम त्याच्यामध्ये यूज करतोय, दालचिनी, थोडासा त्या जास्वंदाचा फ्लेवर जो आहे हा, आणि दालचिनी आपण जे ऍड केले त्याचा फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे, इतकं ते आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. आपण ह्याच्यामध्ये आता आईस क्यूब्स ऍड करतोय, आणि आय थिंक हे गार झालेलं आहे. येस. हे आपण स्ट्रेन करून घ्यायचं आहे. याला आपण गार्निश करायचं आहे, लेमन स्लाइस आणि हिबिस्कस आणि हनी. ओके, स्वीटनेस हवा त्याचा. येस. आता आपण वळूयात आपल्या नेक्स्ट रेसिपीकडे. आपण बघणार आहोत लेमन ग्रास कोकोनट टी. चला तर मग आपण ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. आपण लेमन ग्रास घेतलेला आहे. लेमन ग्रास म्हणजे गवती चहा. त्याचबरोबर हनी आपण ह्याच्यामध्ये यूज करणार आहोत. हनी किंवा शुगर ओके, हे ऑप्शनल आहे, तर आपण हनी यूज करतोय. त्याचबरोबर ग्रीन टी ह्याच्यामध्ये यूज होते. ह्याच्यामध्ये नॉर्मल चहापूड यूज होत नाही, ह्याच्यामध्ये ग्रीन टी यूज होते. आणि आपण कोकोनट मिल्क, ओके, हे ह्याच्यामध्ये यूज करणार आहोत. मग आता कोकोनट मिल्क जर आपल्याला घरी बनवायचं असेल तर त्याचं काय प्रोसेस वगैरे? आपण जसं सोलकढी घरी बनवतात, ओके, फ्रेश कोकोनटचं आपण दूध काढतो, ओके, मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून फिरवून घेतो आणि त्याचं जे दूध काढतो, तशा पद्धतीने घरच्या घरी पण तुम्ही ते कोकोनटचं मिल्क हे बनवू शकता. चला तर आपण कृतीकडे वळूया. सर्वप्रथम आपल्याला पाणी बॉईल करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण लेमन ग्रास
टाकून एक 2 मिनिटासाठी बॉईल करतोय पाणी. सगळ्यांच्या घरी तरी अवेलेबल होणार नाही हा गवती चहा. जर कोणी आणत असेल विकत तर ते ड्राय जर झालं असेल तर ड्राय झालं तर त्याचा जेवढा फ्लेवर आहे हम्म. ओके तो थोडासा कमी येणार. हम्म. जर फ्रेश मिळालं, कारण आपल्या इथे म्हणजे कोल्हापूरमध्ये इझिली गवती चहा अवेलेबल आहे. तो आपल्या मंडईमध्ये, मार्केटमध्ये कुठेही गेला तर 10 रुपयाला ती जुडी मिळते काय. किंवा म्हणजे आपल्या गल्लीमध्ये म्हणा किंवा आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे गवती चहाचं रोपटं पण असतात, तिथूनही आणू शकता. गॅस बंद करायचा आहे बॉईल झाल्यावर आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा 1 टीस्पून आपण ह्याच्यामध्ये ग्रीन टी ॲड करायची आहे. ग्रीन टी ॲड केल्यानंतर 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते ग्रीन टी त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट होईल, त्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरेल. शेफ रोहन, तुम्ही HOD ऑफ प्रोडक्शन आहात आपल्या या कॉलेजमध्ये, DY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये. सो तुम्ही काय सांगाल की का इथे ॲडमिशन घ्यायला हवं आणि हे पॅशन का फॉलो करायला पाहिजे? इथे ॲडमिशन घेतल्यावर विद्यार्थ्यांचा जो काय फायदा होईल करिअरच्या दृष्टीने त्याबद्दल मी सांगणार आहे की इथे जो फॅकल्टी आहे, जे प्रोफेसर्स आहेत ते वेल क्वालिफाईड आहेत, चांगल्या ठिकाणी त्यांनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. पंचतारांकित हॉटेल्स असतील ऑल ओव्हर इंडिया, त्याचबरोबर ॲब्रॉडला हॉटेल्स असतील किंवा क्रूज लाईन्स असेल, या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. मी तर चांगल्या जे सेलिब्रिटी शेफ्स आहेत त्यांच्या हाताखाली पण काम केलेलं आहे. त्यांच्याकडून भरपूर अशा गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या गोष्टी आपण विद्यार्थ्यांबरोबर इथे शेअर करतो. आमचं पर्सनल अटेन्शन हे प्रत्येक विद्यार्थ्याकडे असतं. त्याचबरोबर पुढे जाऊन आम्ही त्यांची जी प्लेसमेंट्स आहेत, म्हणजे ट्रेनिंगपासून ती त्यांची हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी डिग्री घेतल्यानंतर आपण त्यांची प्लेसमेंट ही चांगल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ऑल ओव्हर इंडिया करतो. त्याच पद्धतीने जर विद्यार्थ्याची इच्छा असेल की मला ॲब्रॉडला प्लेसमेंट पाहिजे आहे, तर आपण ॲब्रॉडला प्लेसमेंटसाठी पण त्याला असिस्टन्स हा 100% देतो. त्याचबरोबर मी कॉलेजच्या बाबतीत असं सांगेन की आपल्याकडे जेवढ्या लॅब्स आहेत, मग त्याच्यामध्ये किचन आहे, किचन आपलं वेल इक्विप्ड आहे. सगळ्या इक्विपमेंट्स आपल्या किचनमध्ये अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे हाऊसकीपिंग, जसं पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम आहे तशाच तुम्हाला रूम्स या इथे प्रॅक्टिकलसाठी म्हणून आपण लॅब ती वापरतो. त्याचबरोबर आपल्याकडे डेमो रेस्टॉरंट्स आहेत. तर रेस्टॉरंट्समध्ये जनरली सर्व्हिस पंचतारांकित हॉटेलमध्ये कशा प्रकारे केली जाते, एटिकेट्स, मॅनर्स जे असतील ते त्या ठिकाणी शिकवले जातात. बार सर्व्हिस असेल काय, ते ड्रिंक्स कसं सर्व केलं पाहिजे ह्याच्याबद्दल डिटेल असं या महाविद्यालयात शिकवलं जातं. तर 2 मिनिटं झालेली आहेत, तर आपण हे उघडून थोडंसं स्टर करून घ्यायचं आहे. चला तर मग आपण सर्व करूया. ह्याच्यामध्ये आता आपण कोकोनट मिल्क ऍड करतोय. सर, कोकोनट मिल्कच कशाला? आपण नॉर्मल जर मिल्क ऍड केलं तर? नॉर्मल मिल्क ह्याच्यामध्ये पण आपलं जो हे फ्युजन आहे, ओके, युजली आपण चहामध्ये मिल्क यूज करतोच. आपण आता फ्युजन रेसिपीज करतोय, तर त्याच्यामध्ये आपण हे कोकोनट मिल्क ऍड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता हनी ऍड करायचे आहे.
अशा प्रकारे आपली लेमन ग्रास कोकोनट टी ग्रीन टी रेडी झालेली आहे. आता आपण वळूयात आपल्या नेक्स्ट रेसिपीकडे. ती रेसिपी असं काहीतरी अमेझिंग आहे जे म्हणतात ना की ऍपल कीप्स अँड द डॉक्टर अवे. आपण त्याची अजून काहीतरी फ्युजन बनवून मस्त असा सुंदर चहा बनवणार आहोत. ऍपल सिनॅमन टी आपण बघणार आहोत. त्याला लागणारं साहित्य बघूया. आपल्याला सिनॅमन स्टिक्स लागणार आहेत, दालचिनी, त्याचबरोबर ॲपलचे स्लायसेस लागणार आहेत किंवा क्यूब्स पण करू शकता. आपल्याला रेग्युलर आपली चहाची पावडर जी आहे घरामध्ये जी कुठली अवेलेबल आहे ती यूज करू शकता. आणि ह्याच्यामध्ये हनी ॲज अ स्वीटनिंग एजंट म्हणून आपण ॲड करायचं आहे. चला तर कृतीकडे वळूया. सर्वप्रथम पाणी आपल्याला घेऊन उकळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये ॲपल आणि सिनॅमन स्टिक्स हे बॉईल करायचं आहे. ॲपलचे स्लायसेस प्लस सिनॅमन स्टिक्स, अर्धा इंच सिनॅमन त्याच्यामध्ये आपण ॲड केली आहे. 1-2 मिनटं हे बॉईल होऊ द्यायचं आहे. आपलं हे ऑलमोस्ट बॉईल झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता टी पावडर ॲड करतोय. 1 टीस्पून टी पावडर आपण ॲड करतोय. ग्रीन टी यूज केली असती तर तरीही चाललं असतं. ग्रीन टी यूज केली असती तर. थोडं ग्रीन टी पेक्षा ही टी स्ट्रॉंग असते, तर हा फ्लेवर ॲपल ते कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आपला चहा या ठिकाणी रेडी आहे. चला तर मग आपण सर्व करूया. ह्याच्यामध्ये आता आपण हनी 1 टीस्पून ॲड करतोय ॲज अ स्वीटनिंग एजंट. थोडं स्टर करून घ्यायचं आहे. चला तर आपली ॲपल सिनॅमन टी रेडी आहे. स्वयंपाक म्हणजे फक्त रेसिपी तर नाही. उपवासाला खास वापरलं जातं. एकत्र येतात त्यावेळेस ते काय करतं, दुधाला फोडतं. जरा रिस्की आहे रिस्की आहे, पण आपण